डीजी लॉयर सर आहे. मग त्यावेळेच्या काळामध्ये कसं असायचं, सगळे लोक त्यावेळेला हे आता सर अनुदान वगैरे तुम्ही देताय, पण ते त्यावेळेला नव्हतं. मग गावदाऱ्यातनं काय करायची, ती तांबडी माती पांढरी माती घेऊन रात्री शाळा ओके, मग सुविचार लेखन झालं, चित्र काढणे आली, रंगरंगोटी आली, आणि मग गावचा सहभाग मात्र फार उत्कृष्ट असायचा. कसा असायचा की त्यावेळेला मला वाटतं फडतरवाडीला गुढ्या प्रत्येक घरावर उभारलेल्या होत्या. पुरणपोळीचं जेवण होतं. आणि मग इकडं वरती वाडी वस्त्यावर तर काय मग माहित आहे तुम्हाला. मग त्या पद्धतीनं सगळा गाव अख्खा त्या शिबिराला असायचा. एक वेगळं प्रकारचं मोहल्ला त्यावेळेला असायचा आणि शिक्षक सुद्धा वेगळ्या पद्धतीनं रममान व्हायचे. मग नंतर दरम्यानच्या काळात शिक्षण पद्धती बदलत गेली, नाही का. आमचे रावड्याचे सर आहेत भोये सर, त्यांना हे माहित नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये शिबिर नावाचा शब्द म्हणजे ते विस्ताराधिकारी होते व्ही आर सावंत, पुढचे हसतायत बघा डिजिटल. तर ते शिबिर या शब्दाचा अर्थ सांगितला तो मी थोडक्यात सांगतो आणि मग माझ्या विषयाकडे येतो. तर शिबिर म्हणजे शिक्षक बिचारे रडतात, कारण ते डोंगराव शिबिर असले चालत जायचं फार अवघड आहे. कालगावकर सर किंवा चंदुर्डी सर असतील, विजय पवार सर आहेत, तर त्यावेळेला चालत जायचं. म्हणजे ते नको वाटायचं. एक दिवस गायमुवाडीला शिबिर होतं, सगळं ते मॅडम वगैरे हे आम्ही फडतरवाडीला सुद्धा चालत गेलेलो आहे. म्हणजे त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, गाड्या नव्हती, वाहनं नव्हती, डांबरी रोड सुद्धा नव्हते, पक्की सडक नव्हती. म्हणजे त्यावेळेचं शिबिर हे खूप छानपैकी वाटायचं. महिन्यात कधी येतंय असा तर दिवसाची वाट आली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं शिबिर आणि शिक्षक बिर्याणी रगडतात असा एक शिबिरामध्ये तो शब्द प्रचित केंद्र प्रमुख आली. आणि आम्ही त्यावेळेला ते नवीन आम्हाला तो शब्द माहितच नव्हता. मग ते क्लार्क वगैरे किंवा इतर शिक्षक आले बघा केपर, आणि आम्ही ते मुद्दामून तो शब्द हे केला, ते लागले साहेब आमच्याकडे बघायला. म्हणजे विनोदाचा भाग जर सोडला तर त्या काळामध्ये अशा पद्धतीचं एक शिबिर असायचं. आणि खूप चांगल्या पद्धतीनं खेळमेळीच्या वातावरणात, जसं आता प्रशासकीय विषय व्हायचे, तालुका मास्तर असायचे. तालुका मास्तर म्हणून आपले कांबळे सरांनी त्यावेळेला पगार विभागाचं काम आम्ही करायचो. खोकी शब्द किंवा बरेचसे शब्द असे ते असं नवीन आम्ही ज्यावेळेला भोये सर कसे आहेत म्हणजे तशा पद्धतीनं पगार पत्रक बनवायचं झालं की खोखो बनवायचं. अहो म्हणलं खोखो कुठं आहे, बटावडा कुठं आहे, वरात कुठं आहे, मग ते बनवायचं आहे. म्हणजे ह्या हळूहळू आम्हाला शब्द माहीत होत गेले. तर खरोखर शिक्षक बंधूंनो, हा बदल होत गेला. हा बदल काळानुरूप, नाही का. दरम्यानच्या काळात तर कोरोना आला, त्यावेळेला आपण ऑनलाईन शिक्षण परिषद घेत होतो. परंतु आता शिक्षण परिषद आता कुठं चाललोय विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायला बरं वाटतं, नाही का. एखादी परिषद असेल तर परिषद चालू आहे, मंत्री परिषद आहे, शिक्षण परिषद, म्हणजे एक शब्द छान आहे. तर आपल्या ज्या डाएटनं हा शब्द घेतलेला आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याचे जे जिल्हा प्रशिक्षण संस्था आहे या ठिकाणी हा कारभार सगळा चालत असतो. पूर्वी कसं असायचं, आपले केंद्र प्रमुख वर्षाला ते विषय निवडायचे, कुणाचा पाठ, आता जसं आपलं बालांना मेळाव्यावर कुठं घ्यायचा, तर त्या पद्धतीचं सगळं वर्षाचं नियोजन व्हायचं. आणि मग त्यानुसार पाठ कुणाचा आणि कुणाचे कोण कोण चर्चा करणार. तर माझा बांबोड्यामध्ये होता त्यावेळेला सगळं शैक्षणिक साहित्य घेऊन मला तो दिवस आठवतो. म्हणजे 96-97ची गोष्ट आहे. तर सांगायचा हा उद्देश आहे